यावेळी बोलताना फेक नरेटिव्हची फॅक्टरी अजून संपली नसल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। पुढील काळात विरोधक फेक नरेटिव्ह तयार करतील असं फडणवीस म्हणाले। मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली त्यामुळे विरोधक मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा फेक नरेटिव्ह तयार करतील असा घणाघात फडणवीसांनी केलेला आहे। आजच्या निवडणूक आहे 90,000 कोटीच्या रस्त्याची टेंडर काढली। त्याचे फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून संपलेली नाही। वेगवेगळ्या पद्धतीनं ही फॅक्टरी काम करते। लोकसभेच्या आधी संविधानाचा विषय मांडून या फेक नरेटिव्ह फॅक्टरीने एक यश मिळवलं, पण त्यानंतर त्यांचं ते यश आपण हिरावून घेतलंय। पण आज वेगवेगळ्या पद्धतीनं हे लोक रोज नवीन फेक नरेटिव्ह तयार करतात। महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे, अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील। मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील।